तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत बेसिकपासून रांगोळी कशी शिकायची. तर मला 1-2 मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या की तुम्ही कशी रांगोळी म्हणजे शिकवा रांगोळी आम्हाला बेसिकपासून पूर्ण. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच दाखवणार आहे. मी हे सगळे काय मटेरियल वापरून, पुन्हा स्टेन्सिल वगैरेचा वापर करून कशा आपण रांगोळ्या काढतो, हे सगळं बेसिक मटेरियल आहे. आपलं घरी पण आपल्याला मिळू शकतं. आता माझ्याकडे तर, आणि मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवणार आहे कशा रांगोळ्या कुठल्या यूज करायच्या, काय म्हणजे दुकानातून आणण्यापासून. तर माझ्याकडे 2 प्रकारच्या रांगोळ्या. आता ही रांगोळी तर माझी संपत आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघू शकता, ही एक रांगोळी आणि ही एक रांगोळी, 2 प्रकारच्या रांगोळ्या आपल्याकडे. तर ही जी रांगोळी एकदम पावडर रांगोळी, तुम्हाला मी कशी याच्यावर दाखवते बा. एकदम पावडरसारखी रांगोळी आहे. आणि ही दुसरी रांगोळी, ही रांगोळी जरा जाडसर आहे, हाताला थोडी चरबट लागते. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला डेलीच्या रांगोळ्या जेव्हा घ्यायच्या असतील तर तुम्ही ही रांगोळी वापरा, कारण की याच्याने एकदम छोटे बिंदू आपल्याला काढता येतात. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित दाखवणार आहे. ही शीट वापरते, या शीटला ACP शीट म्हणतात. जे आपलं फर्निचरचं दुकान आहे त्या दुकानातून आम्ही तयार करून घेतलं आहे. पण तुम्ही जे कडप्पा असतो म्हणजे ग्रेनाईट वगैरे, मी जे बॉर्डर रांगोळीसाठी वापरते त्या टाईप तुम्ही तयार करून घ्या. मी बाहेर जेव्हा रांगोळी काढते त्यासाठी मी तो तयार करून घेतलेला आहे, कारण की घरामध्ये एवढा जड असतो, तो एवढं उचलू वगैरे शकत नाही. त्यामुळे हे शीट तयार करून घेतलं आहे मी रांगोळीच्यासाठी. आणि ब्लॅकच घ्या, म्हणजे जेव्हा आपण व्हाईट कलरने रांगोळी काढू तर तो एकदम व्यवस्थित, म्हणजे रांगोळी आपल्याला एकदम उठून दिसते. तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला बोटाच्या चिमटीत रांगोळी कशी धरायची ते सुद्धा दाखवणार आहेत. तर आपण जसा एक चिमटा घेतो, एखाद्याला असा चिमटा घेतो, बघू शकता मी कशी पकडते रांगोळी. हे 2 बोटं अशी पकडायची आणि सोडताना पण कशी सोडते बघून घ्या तुम्ही. असे पकडल्यानंतर हा जो अंगठा आहे ना, अंगठा हळूच वरती करा. फक्त अंगठा वरती करायचा आहे तुम्हाला. अंगठा आणि ते बोट थोडंसं हे करायचं आहे. बघू शकता तुम्ही कशी मी रांगोळी सोडते. आता मी तुम्हाला टिपके काढून दाखवते कसे काढतो आपण. आपण चिमटा कसा घेतो त्या टाईप थोडीच रांगोळी घ्यायची एकदम. तर कशी मी काढते ते व्यवस्थित बघा. छोटा टिंब काढण्यासाठी मी एकदम हळूच तो बोट वरती केला आहे. नॉर्मल आपण त्याला हे सरकवायचं, फक्त नॉर्मल तो एकदम नॉर्मलच अंगठा असा सरकवायचा. हे बघा, ओके. म्हणजे हे बघा, जसं जसं तुम्ही सोडत जाल तसं तसं ती रांगोळी खाली पडते. वरती जसं बोट सरकतं तशी ती रांगोळी पडते. आणि तुम्हाला जर मोठा टिपका द्यायचा असेल तर तुम्ही एका ठिकाणावरच थांबायचं, असं म्हणजे एका जागेवरच थांबायचं, म्हणजे मोठा टिपका काढता येतो. ओके. आणि बारीक टिपके काढायचे असेल तर रांगोळी एकदम छोटी घ्यायची आहे. तुम्हाला कळालंच असेल मी कशी करते, बोट कसा सरकवते. फक्त नॉर्मल बोट असा वरती हे करायचा आहे आपला. हे पहा असं.
ओके. तर आपण अशी तुम्ही पण अशी थोडी थोडी टिपक्यांची प्रॅक्टिस करायची. बारीक बारीक झाली आपली. आता आपण नेक्स्ट डेमध्ये आपलं आता टिपके कसे काढले ते बघितले. आता आपण लाईन कशा काढायच्या ते बघूयात. तर त्यासाठी पण अशा 2 बोटांमध्ये रांगोळी पकडायची, जसं आपण चिमटा घेतो एखाद्याला तशी. ओके. आणि लाईन कशी काढायची मी तुम्हाला शिकवते. आपण टिपक्यासाठी काय करत होतो, फक्त अशी असं टाकत होतो टिपका ना. तर लाईन कशी काढायची बघा. बोटाकडे लक्ष द्या तुम्ही. बोट असा सरकवत जायचं आहे, म्हणजे हा जो अंगठा आहे, अंगठा कसा सरकवते बघा मी. पोझिशन बघा तुम्ही. म्हणजे आपल्याला तो अंगठा असा वरती सरकवत जायचं आहे. रांगोळी आपोआप पडते खाली. हे बघा, असा असा बघू शकता. हे बघा, दिसलं. या झाल्या लाईन. सरळ लाईन काढली आपण आता ही. तर आपण आता सर्परेषा म्हणजे वेवलेंथ सारखी लाईन कशी काढायची ते बघूयात. मी मुद्दाम मोबाईल असा हातात धरला आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला एकदम फोकस करून तुम्हाला व्हिडिओ बघता यावा. तर बोटांकडे फक्त लक्ष द्या तुम्ही. मी कशी बोट नाही का. हिला काय सर्परेषा म्हणजे एकदा अशी वरती, मग इथून अशी खालती. एकदा वरती काढायची लाईन आणि एकदा खाली काढायची. ओके. अजून एकदा काढून दाखवते. या झाल्या सर्परेषा. आता आपल्याला जो मी मोठा टिपका टाकते जे आपल्याला रांगोळीसाठी, तर तो कसा टाकायचा ते बघूयात. भात घेतो ना मैत्रिणींनो आपण जेवताना, तसं धरायचं असं भातासारखं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते हां, कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे कसं. जर ज्या मैत्रिणींना येत नाही त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. ज्यांना येतो त्यांनी पण नक्की बघा. तुम्हाला काही त्यात नवीन जर आढळलं तर तुम्ही ते तुमच्या रांगोळीच्या ह्याच्यात वापरू शकतात. तर हे बघा कसं धरलं आहे बघा मी. आपल्याला मोठी टिपके काढायची आहे, अशी रांगोळी धरायची थोडीशी. ओके. आणि हे जे 2 बोट आहेत ना, हे जे 2 बोट आहेत ह्याच्यात गॅप नाही ठेवायचं, एकदम चिटकून ठेवायची बोटं. आणि हे हा पहिला बोट आणि हे बोट असं त्याच्यावर प्रेस करून ठेवायचं आहे. आणि नंतर मग अंगठा असा आपला वरती. ओके. आधी आपण रांगोळी घेऊया. बघा मी पकडली रांगोळी याच्यामध्ये आणि कशी सोडती ते पण बघा. म्हणजे जेव्हा आपण नॉर्मल टिपके 5 बोटीसाठी वेगळं प्रकार आहे, 5 बोटीसाठी वेगळी पोझिशन आहे. तर हे आपले रोजचे मी डेलीचे जे टिपके टाकते ते कसे टाकते बघा. अंगठ्याच्या मदतीने असे सरकवायचं. पुन्हा मी थोडीशी रांगोळी घेते आहे. 5 बोटी रांगोळीसाठी वेगळी पोझिशन आहे. पुन्हा सांगते मी तुम्हाला. मी आज मोबाईल स्टँडला नाही लावले कारण की तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात यायला पाहिजे, त्यामुळे.
तुम्हाला जसं जेवढा मोठा टिपका पाहिजे तसं तेवढा एकाच पोझिशनला म्हणजे एका जागेवर ठेवायचा. म्हणजे जशी मोठे मोठे टिपके पाहिजे तसे तसे तुम्ही काढू शकतात. आणि जर तुम्हाला वाटलं बाजूने रांगोळी सांडती तर व्यवस्थित पकडायची रांगोळी याच्यामध्ये. हे बघा अशी रांगोळी बघा पोझिशन काय म्हणजे असं सरकवायची. जेवढा मोठा तुम्हाला टिपका पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा आणि पुढं चालायचं. थोडी सांडते बाजूला, आता प्रॅक्टिस करून करून आपोआप होतं ते. नंतर थोडी अशी रांगोळी काढल्यानंतर पुसून घ्यायचं, चालतंच तेवढं. तर बघू शकता तुम्ही अशी प्रॅक्टिस करा तुम्ही. ओके, आता हे आधीचं थोडे पुसून घेऊ. पुढचं आपल्याला आता टिपके तर झाले, लाईन कशी काढायची ते झालं. तर आपण छोट्या छोट्या ज्या बेसिक डिझाईन्स आहेत ज्या मी रांगोळीमध्ये काढते तर त्या तुम्हाला दाखवते मी कशा काढायच्या. त्यासाठी पण आपण मोठे मोठे टिपके काढून घेऊ. आधी 3 पाकळ्यांची डिझाईन कशी तयार करायची ते बघू आपण आधी. तर मी पुन्हा अशी रांगोळी घेतली आहे. कशी पकडते लक्ष राहू द्या तुम्ही. थोडी घ्यायची स्टार्टिंगला रांगोळी आणि आपली ती डिझाईन तयार करायची आपल्याला. 3 टिपक्यांची डिझाईन थोडी जवळजवळ अशी 3 त्रिकोणाच्या आकारामध्ये काढून घ्यायची अशी. ओके, तर मी आधी बोटांच्या मदतीने कसे येते टिपके पुढे सरकवायचे ते दाखवते तुम्हाला. एकदम व्यवस्थित बघा मैत्रिणी, तुम्हाला नक्की जमेल. हे बघा, हा बोट आपला असा ठेवायचा किंवा अंगठा पण ठेवू शकता. आपण आधी बोटाच्या मदतीने दाखवते. काय नाही करायचं, फक्त रांगोळी तुम्हाला याच्यासाठी व्यवस्थित रांगोळी लागणार. काय केलं आहे, फक्त असं पुढं सरकवलं, पुढं सरकवलं. ज्या दिशेने सरकवायचं त्या दिशेला बोट न्यायचं. ओके, आता आपण अजून अंगठ्याच्या मदतीने दाखवते मी तुम्हाला कशी डिझाईन तयार करायची. तर हे सर्व आपण बोटाच्या आणि हाताच्या मदतीने बघतो. आपण बॉटलच्या मदतीने पण कसे टिपके वगैरे टाकायचं ते पण बघणार आहोत. तर हे बा अंगठा, तुम्हाला थोडी जर मोठी डिझाईन पाहिजे असेल ओके. किती दोघांमध्ये फरक आहे बघा. जरा हे लांबसर वाटतं कारण की आपण हा बोट वापरला आणि अंगठ्याचं जरा जागीच डिझाईन जरा जाड वाटते. तर दोन्ही पण छान दिसत आहे. आता केंद्रवर्धिनी कशी काढायची ते बघू. नाही का मी म्हणते चकलीचा आकार वगैरे तो बघूयात आपण कसा काढायचा आहे. ओके, त्यासाठी पण आपल्याला आता चकलीचा आकार द्यायचा आहे म्हणजे केंद्रवर्धिनी काढायची आहे. त्यासाठी पण आपण थोडा मोठा टिपका काढायचा असतो मैत्रिणी. मोठा टिपका टाकायचा, जास्त रांगोळी टाकायची, असा थोडा जाडसर. आणि आपण हे सर्व आधी आपल्या हाताने कसं काढता येईल ते बघतोय. त्यानंतर तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर आपण चमच्याचा आणि इयरबड वगैरे किंवा आपले हे जे टूल्स आहे, आपले जे घरगुती टूल्स आहेत यांचा वापर करून कशी डिझाईन तयार करायची ते म्हणजे डिझाईन कशी काढायची ते बघणार आहोत. तर आपल्याला केंद्रवर्धिनी काढायची आहे. एकदम सोपी पद्धत सांगते मैत्रिणींनो. तर आपण असा मोठा टिपका काढून घेतला आहे आणि हे असं झाकण आहे. तर हे माझ्याकडे जे आपलं फिलर आहे ना त्याचं झाकण आहे. तुम्ही दुसरं पण एखादं छोटंसं असेल असं झाकण. आता हे एका बरणीचं झाकण आहे, अगरबत्तीची बरणी असते छोटी अगरबत्ती धूप, त्याचं झाकण आहे. दोघांच्या मदतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकतात. तर बघू शकता एकदम अशी जर रांगोळी असली ना एकदम हलक्यात प्रेस करायचं मैत्रिणी. हे बघा मी कशी करते आहे, फक्त असं ठेवलं आहे आणि थोडा चपटा आकार दिला आहे बघा. ओके, आणि बोट बघा मी कसं फिरवते. इथून सुरुवात करायची कॉर्नरपासून आणि काहीच नाही करत आहे मी, फक्त असं गोलाकार फिरवते बोट. बाहेरून आतमध्ये यायचं, बाहेरून आतमध्ये. आणि तुम्हाला जर अजून हा शेप मोठा पाहिजे असेल तर बघू शकता पुन्हा जिथून आपण लाईन सुरू केली होती तिथूनच बोट न्यायचा आणि असं आपलं बोट फिरवायचं.
ओके, झालं आहे आपला चकलीचा आकार. आता आपण बघूया जे छोटे छोटे पानं काढते ना मी सर्कलच्या वगैरेच्या बाजूने, ते कसे काढायचे ते बघूयात. तर आपण आधी असा छोटा टिपका देत होतो, हे आपण टिपक्यांच्या रांगोळीसाठी देतो. ओके, तर आपल्याला पानं काढायची. आता फॉर एक्झाम्पल याच्याच बाजूने काढूयात आपण. तर आपण रांगोळी घेतो आहे. थोडा पसारा झाला आहे रांगोळीचा, पण ठीक आहे ना, तुम्हाला शिकवायचं आहे त्यामुळे झाला तरी काय हरकत नाही पसारा. तर आपण रांगोळी सेम आपण टिपके काढण्यासाठी जशी चिमटीत रांगोळी पकडतो तशीच पकडायची. आणि बघू शकता मी कसं तयार, तर ते पान असं उभं करायचं आहे आपल्याला, उभं म्हणजे जागीच रांगोळी टाकायची, ती जागीच रांगोळी. आता आपण लाईनसाठी काय करतो, असं पूर्ण बोट असं फिरवतो ना, तर तसं नाही करायचं, डायरेक्ट जागीच रांगोळी टाकायची. थोडासाच बोट पुढे न्यायचं आहे. ह्या 2 बोटांची पोझिशनवर आहे तुमचं टिपक्यांची आणि वगैरे रांगोळी. हे बा असे फिरवायचे. तर हे आपले छोटे छोटे पानं. अशा पद्धतीने काढून घ्यायचे. ओके, कळालंच असेल तुम्हाला मैत्रिणींनो. याची तुम्हाला थोडी थोडी प्रॅक्टिस करायला लागणार आहे, बरोबर. किंवा तुम्हाला जर जमत नसेल, हे बाय असे काढायचं पान, जरा टोक धरायचं असेल तर थोडं असं पुढे मागे असा, म्हणजे सेम पोझिशन आपली राहू द्यायची आणि पुढे मागे थोडं बोट असं फिरवायचं, म्हणजे ती बरोबर पानाचा आकार त्याला येतो. ओके, आता आपण पुढचा आकार बघूया. टिपका मी काढते आणि त्याला बोटाने फक्त प्रेस करते, म्हणजे एक छान तयार होतं. आता ही इथं रांगोळी साचली तीच घेते मी. अशी रांगोळी आपण टाकून घेऊया. आणि काय करते बघा, मी हे सर्व आपण आधी बोटाच्या मदतीनेच डिझाईन करून घेणार आहे. फक्त प्रेस केलंय, असं प्रेस केलं त्याच्यावर आपली ही अशी डिझाईन तयार झालेली आहे. छान दिसत आहेत ना टिपके. एक फूल पण काढून दाखवते मैत्रिणींनो. मला जसं जसं आठवतं आहे ना, मी त्या पद्धतीने मला काढून दाखवते. मग आपण टूल्सचा वापर करून कसे डिझाईन्स तयार करायचे ते पण सांगते. हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही बघा, कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर फुलाच्या आपण समजा 5-6 पाकळ्या काढायच्या आहेत. तर अशी जवळजवळ टिपक्या एका लाईनमध्ये म्हणजे गोलाकार काढून घ्यायचे. बघू शकता पोझिशन. ओके, काढून झालेत. आणि ह्या बोटाच्या मदतीने आपण त्याला आकार देऊ. काय नाही, फक्त इथे बोट ठेवायचं आणि असं पुढं सरकवायचं. ते बोट ठेवायचं आणि पुढं सरकवायचं, बोट ठेवायचं पुढं सरकवायचं. आणि यासाठी रांगोळी सुटसुटीतच रांगोळी लागणार आहे, त्याशिवाय येणार नाही. तुम्हाला मी अजून वाटलं सर एक रांगोळी दाखवते, त्याच्याने कसं येतं फूल ते बघूयात. तर हे फूल किती सुंदर दिसतंय बघा. आता तुम्हाला एखादा असं ओलसर, म्हणजे नाही का, असा कलर आहे माझ्याकडे, त्याच्याने बघा कसं येईल फूल आणि याच्याने किती फरक पडतो. हे बघा असा जरा जाडसर कलर आहे आणि नाही का तुम्हाला टेक्स्चर दिसतच असणार आहे. आपण त्याचे पण टिपके, म्हणजे तुम्हाला फरक सांगते मी रांगोळ्यांमध्ये कसा असतो. तर बघू शकता ते कसे पडतात. इकडे काढ आणि मी आकार देते बघा. तसं त्याचा थोडा व्यवस्थित शेप येणार नाही, थोडा बदलेल शेप आहे बघा. हे बघा, म्हणजे अशी ओलसर जर रांगोळी घेतली तर असा आकार येतो बघा. याचं किती व्यवस्थित एकदम क्लिअर आहे. आणि हे असं थोडं ओबडधोबड झालेलं आहे, कारण की रांगोळी बघू शकता ओलसर असते रांगोळी, कारण की पॅकिंगची रांगोळी असते.
आपण ही बॉटल, परत आपले हे स्पून वगैरे, पट्टी, हे जे पण टूल्स आहेत हे काही विकत आणलेले नाही आहे, म्हणजे घरगुतीच आपल्या घरात होते. ही बॉटल फक्त विकत आणलेली आहे. विकत म्हणजे स्पेशली रांगोळीसाठी घेतलेली ही बॉटल. तसे ह्यांचं मी घरात अवेलेबल होते. हे टूथपिक वगैरे वस्तू त्यांचा वापर करून मी तुम्हाला रांगोळी कशी डिझाईन कशा तयार करायची ते दाखवणार आहे. तर नक्की बघा. मी बॉटलमध्ये रांगोळी भराल तर ती रांगोळी गाळणीने गाळून घ्या. पिठाची गाळणी वगैरे असते, म्हणजे रव्याची गाळणी असते वाटतं, सुजीची गाळणी म्हणतात त्याला, त्या रांगोळीने गाळून घ्या किंवा चहाच्या गाळणीने पण. आणि बघू शकता ही बॉटल जेव्हा मी घेतली होती तर ते आधी हे जे कट वगैरे करायची गरज नव्हती मला, कारण की आधीपासूनच तसं होतं. आजकाल काही काही बॉटल आहेत त्यांना कट करायला लागतं, तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढा मोठा टिपका पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मला ही बॉटल नंतर कधी भेटलीच नाही कोणत्या दुकानात, म्हणून मी एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवते. कुठे जर रांगोळी काढायला गेली मी बाहेर, मला बोलवतात रांगोळी काढायला काही इव्हेंट असले तर, म्हणजे सोसायटीमध्येच सांगते आहे मैत्रिणीनं, शिवजयंती वगैरे होती तेव्हा पण बोलवलं होतं. तर मी जेव्हा हे रांगोळ्या काढायला जाते बॉटल एकदम सांभाळून आणत असते मी. तर बघू शकता आपण आता हे बॉटलने टिपका कसा काढायचा ते बघू. थोडंसं प्रेस करायचं असतं, आणि जर रांगोळी जर तुमची सुटसुटीत असेल तर प्रेस पण करायची गरज नाही. तर बघू शकता आपण पहिला पटकन आणि थोडं प्रेस करते मी याला, बघू शकता तुम्ही. आणि पटकन उचलायची, म्हणजे तुम्हाला जेवढा टिपका पाहिजे तेवढा पटकन उचलायची, म्हणजे बाजूला सांडत नाही. हे बघा मी आता प्रेस नाही करत तरी रांगोळी पडते. अशी पण रांगोळी असते. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, कधी कधी पडत नाही तर प्रेसच करायला लागते. ओके, हे आपण बॉटलच्या मदतीने काढलेलं आहे. आता तुम्हाला मी वेगवेगळे शेप्स काढून दाखवते. आपण जसे बोटाच्या मदतीने हे केलं होतं, आकार दिलं होतं, तर ते आपण हे स्पूनच्या मदतीने कसा वेगवेगळे आकार देता येईल बघतोय. बोट आपण असं पुढे करायचो, तसंच हे चमचा पण असं पुढे सरकवायचा असतो. तर बोटाच्या मदतीने बघा कसा आकार येतो आणि स्पूनच्या मदतीने कसा आकार येतो. दोन प्रकारचे चमचे आहेत, पण दोघांनी पण कसे आकार देता येतात ते बघू. आधी आपण एक फुलाला आकार देऊया चमच्याच्या मदतीने. तर बघा काय नाही करते मी, फक्त पुढे सरकवते अशी. हे झालं फूल तयार. आता आपण जो हा चमचा आहे ह्याच्याने कसा आकार द्यायचा ते बघूया. त्यासाठी टिपके टाकून घेऊया. तर त्याला काय करायचं आहे बघा, स्पून असा ठेवायचा चमचा आणि मागे ओढायचं, प्रेस करायचं जरा त्या रांगोळीला, म्हणजे ती हे होतं. असं ओढायचं एक मागे. अजून काढून दाखवते वाटलंच तर तुम्हाला. चमचा असं ठेवायचा आणि प्रेस करून मागे ओढायचं. टाईल असली ना आपली फरशी वगैरे त्याच्यावर व्यवस्थित येईल, या शीटवर नाही जमत काढायला, पण तरी मी दाखवते तुम्हाला. असं मागे हे करायचं, बघू शकता छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा मैत्रिणींनो हे सर्व. तर आपल्याला जे इयरबड त्याच्या मदतीने ते केंद्रवर्धिनी म्हणजे चकलीचा आकार कसा द्यायचा ते बघूयात आपण. चकलीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी आपण एक मोठा टिपका काढून घेतला बॉटलच्या मदतीनेच. नंतर झाकणाच्या मदतीने हलकं प्रेस केलं आणि हे इयरबड घेतलं बघा. सेम आपण बोट इथून सुरुवात केली होती तशीच त्याची पण सुरुवात करायची आणि
अजून मोठं पाहिजे असेल तर अजून तुम्हाला जेवढं मोठा आकार पाहिजे तसं तुम्ही फिरवू शकतात. ओके. आता आपण जे मी ब्रश वगैरेच्या साहाय्याने नाही का पानांचा वगैरे आकार देते ते कसा द्यायचा आहे ते शिकवते मी. हे आधी टिपके काढून घेऊया. टूथपिकच्या मदतीने पण कसं करायचं ते पण सांगते, कशी डिझाईन काढायची. तर आधी हा आपण ब्रश वापरूया. पेंटिंगचा ब्रश आहे हा, त्याची मागची साईड वापरायची आपल्याला. तर हे टिपके काढून घेतले. तर बघा व्यवस्थित एकदम मैत्रिणी, इथं टिपक्याचा जो मध्य असतो तिथे जायचं आणि खाली ओढायचं आहे फक्त असं. हे झालं. हे सिंपल. आणि तुम्हाला आणखीन वरती पानासारखा आकार द्यायचा असेल त्याला फक्त वरती असं हे करायचं. जो मध्य घेतला होता आपण तिथूनच त्याला वरती सरकवायचं. हे झालं. आता हे आपलं केसांना लावतो आंबाड्याला, त्याचं ॲसेसरीज आहे ती हेअरस्टाईल करतो आपण त्याची. तर ते पण तुम्ही वापरू शकता किंवा पेन वापरू शकतात. मला एका मैत्रिणींनी विचारलं की हे काय आहे, असं नाही का टूल आहे का रांगोळीचं. तर ते टूल नाही आहे, मी तयार केलं आहे ॲज अ टूल म्हणून मी वापरते. ते मला माझ्या नंदेनी दिलेलं आहे. त्यांना माहिती माझं चॅनल आहे. ते म्हटल्या त्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत ना, मग त्या मला म्हणतात की घेऊन, म्हणजे हे स्पून वगैरे पण त्यांनीच दिलेलं आहे मला. चला तर आपण याच्या मदतीने कसा आकार द्यायचा, सेमच तसंच करायचं आहे पण कसा वेगवेगळा आकार देऊ शकतो आपण बघू शकतो. हे बघा. आता आपण ही टूथपिक किंवा अगरबत्तीची काडी घेऊन पण कसे आकार देऊ शकतो ते बघूयात. ह्याच्याने एकदम बारीक आकार येतो. सेम तसंच फिरवायचं आहे. वरती पण जर करायची असेल डिझाईन तर पानाचा आकार बघा. वेगवेगळ्या टूल्सने आपण वेगवेगळे आकार दिलेले आहेत. एक आपलं जे झाडाचं पान असतं मोठं, त्याला कसा आकार द्यायचा ते शिकवते मी. त्यासाठी थोडं जाडसरच मोठा टिपका काढून घ्यायचा आणि आपल्या ह्या झाकणाच्या मदतीने त्याला हलकं प्रेस करून घ्यायचं. आणि कुठलंही ब्रश किंवा हे असं पेनासारखा टूल घ्यायचं आणि बघू शकता कसं ठेवते मी. इथून सुरुवात करायची अर्ध्यापासून, म्हणजे हा अर्धा भाग असं त्याला फिरवायचं. ओके. नंतर मग जो साईड असते तिथून असं गोल आकार द्यायचा, इथे चिटकवायचा असं. दुसरा भाग परत इकडून ही साईड आणि जो मधला भाग आहे तो असा फिरवायचं. झालं आपलं पान. आणि तुम्हाला जर खाली असं देठ वगैरे द्यायचं असेल तर असं उडू शकता तुम्ही. नंतर त्याला मग थोडासा टोक करून घ्यायचं हाताने. झालं की नाही पान आपलं तयार. अजून एकदा दाखवते, वाटलंच तर मी दुसऱ्या टूलने दाखवते. टूल म्हणजे आपण तयार केले ते काय स्पेशल टूल नव्हतं. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो. तुमच्या जर आणखीन मैत्रिणींना जर शिकायचं असेल तर त्यांनाही शेअर करा. आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. असेच छान छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि तुम्हाला नवनवीन काहीतरी शिकवत राहणार आहे. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोजच्या पण रांगोळ्या तुम्ही बघा, कारण की एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवल्या जातात. डिझाईन्स पण नवीन असतात, युनिक असतात. तर आपण बघूया पुढचं. या ब्रशच्या मदतीने आपण पान कसं काढायचं आहे ते बघूयात. तर तिकडे आकार दिला होता, आपण ह्या साईडला आकार देऊन बघूयात. मिडलला ठेवायचं ह्या. आतून आता ह्याला काय केलं होतं आपण, साईडनी ह्या पानाला साईडनी आकार दिला होता, याला आतून आकार देऊयात. म्हणजे तुम्ही असं ट्राय करायचं वेगवेगळं मैत्रिणींनो काहीतरी. बघू शकता आपलं हे दुसरं पान तयार झालेलं आहे. देठ काढायचा असेल तर त्याला असा आकार द्यायचा. ओके. छान दिसत आहे ना. म्हणजे ज्यांना
अशी फिंगर रांगोळी रिलेटेड आवडतात रांगोळ्या त्यांनी ट्राय करायला हरकत नाही. आणि आपण तर व्हाईट कलरच्या रांगोळीने ते टिपके कसे सरकवायचे ते बघितले होते. आता माझ्याकडे असे 2 कलर आहेत जे थोडे असे जाडसर आहेत किंवा असे ओलसर आहेत. आपण त्याला आकार देऊन बघूयात जमतो की नाही आकार. ओके, चमच्यानी वगैरे. तर असे म्हणजे तुम्ही ट्राय करू शकतात. आणि म्हणजे रांगोळी कशी घ्यायची हे तुम्हाला यावरून समजेल. जेव्हा तुम्ही रांगोळी घ्यायला जाल बाजारात तेव्हा व्यवस्थित रांगोळी बघून घ्यायची एकदम. तर आपण ब्रशच्या मदतीने आकार देऊन बघूया. किती फरक पडतो बघा. तुमच्या समोर उदाहरण आहे. तर जी व्हाईट रांगोळीने काढली होती त्याच्यात आणि याच्यात किती फरक आहे बघा. वाटलं सर अजून शेजारीच व्हाईट रांगोळीने पण काढून दाखवते मी तुम्हाला. म्हणजे हा रांगोळीचा डिफरन्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला. हे बघा, ही रांगोळी बारीक तर किती व्यवस्थित स्प्रेड होते रांगोळी. आणि ह्यांची हे बघा, हा तर कलर खूपच ओलसर होता. ओलसर म्हणजे ते असे पॅकिंगमध्ये ठेवून ठेवून तसे झालेले असतात. तर तुम्ही ते थोडे सुकवून घ्यायचे. आणि याला तर चमच्याने तर आकारच देता येणार नाही. बघू शकता तुम्ही. थांबा, काढून दाखवते मी. त्याला खाली तोड व्यवस्थित शेप नाही जमत. हे बघा, जमला तरी थोडा उघड जमतो किंवा रांगोळीच हे होत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा ही रांगोळी घ्याल तर एकदम स्मूथ रांगोळी बघून घ्या मैत्रिणींनो. आणि मोस्टली मी तर पाहिले बरं का, कलरवाली रांगोळी एवढी स्मूथ भेटतच नाही. म्हणजे आपल्या इकडे तरी मी पाहिलेली नाही. 1-2 कलर भेटतात पण जास्त काही भेटत नाही. चला हे पाहिजे ह्या चमच्याने बघूयात आकार कसं होते. तेच आपण व्हाईट रांगोळीने जर केलं तर किती भारी दिसतं बघा. म्हणजे असे सगळे कलर का भेटत नाही मला तेच समजत नाही. तर लोकांनी आणले पाहिजे कलर त्या टाईप. मी एकदा त्या काकांना विचारलं होतं शॉपवाल्यांना. ते म्हणतात कलरच तिकडनं तशीच येतात आणि ते गुजरातवरनं कलर आणतात. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आता हा जो सर्व पसारा झालेला आहे तो मी आवरते आणि नक्की ही प्रॅक्टिस करून बघा. आपण असाच एक भाग आणूया पुन्हा, ज्यात तुम्हाला पूर्ण अशा बेसिक गोष्टी मी दाखवेल. म्हणजे तुम्हाला रांगोळी शिकायला भेटेल. माझा हेतू एवढाच नाही मैत्रिणींनो की आपण यूट्यूब चॅनल चालवतो तर व्ह्यूज आले पाहिजे, कमवले पाहिजे. ॲटलिस्ट तुम्हाला ती रांगोळी काढता आली पाहिजे, तुम्ही पण नवीन काहीतरी शिकले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच मी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सांगत असते. कुणीही सांगणार नाही, मी सांगते. कारण की मला वाटतं आहे आपली कला सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्वांना रांगोळी काढता यावी. आणि तुम्ही जर रांगोळी नसेल काढत मैत्रिणींनो तर नक्की काढायला सुरुवात करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते. खूप फायदे आहे. आपण पुन्हा एकदा ते फायदे पण बघूया रांगोळीचे सर्व. म्हणजे रांगोळी का काढावी. आणि असाच एक भाग घेऊन येईल मी पुन्हा माझ्या टाईमनुसार, मला जसा जसा वेळ मिळेल. पण तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा, नक्की प्रॅक्टिस करा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि रांगोळ्या पण ट्राय करा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण छान छान रांगोळ्या आपण बघणारच आहोत. तर नक्की व्हिडिओ बघत राहा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तुम्हाला माहितीच असेल. पण जे नवीन मेंबर्स आहे, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी सांगते. त्यामध्ये आपण 3 ते 4 रांगोळ्या बघत असतो रोज. मी तुम्हाला शिकवत असते. तर नक्की व्हिडिओ बघत जा. वेळात वेळ काढून, म्हणजे थोडा वेळ ठेवत जा तुम्ही. आता मी हे काय करते, सगळे जे कलर आहे ते ज्या त्या बॉक्समध्ये, म्हणजे हे आपले चहाचे ग्लास आहे त्यात रांगोळीचे कलर मी भरून ठेवत असते. माझा असा डब्बा आहे, बघू शकता तुम्ही. त्यात मी असे कलर भरून ठेवलेले वेगवेगळे. भरपूर कलर आहेत माझ्याकडे. कपाट पण आहे माहिती आहे का, त्यामध्ये माझं सगळं हे
सामान्य आपल्या वस्तू आहे रांगोळीच्या. लोक कपाटात कपडे ठेवतात, मी रांगोळ्या ठेवतील. ते असो, पण हे बघा असं अरेंज करून ठेवत असते मी. ते आता खूप दिवसांचे मग चेंज करायला लागतील कार्यक्रमानिमित्त. आपल्या इथं असे ग्लास आणतो तर ते होते माझ्याकडे भरपूर कलर असतात, त्यामुळे मी असे अरेंज केले. आणि ते जास्त बसायला पाहिजे म्हणून मी अशी त्याला दाटी करून दाटी करून बसवत असते. थोडं आवरू आपण हे पण काही दिवसांनी. त्यात हे आपल्या वस्तू पण अशा ठेवून देत असते मी बाजूला. म्हणजे रोजची पण मला जी रांगोळी काढायची असते ती मी हाच डब्बा वापरते त्याला पण. आणि जे टूल्स आहे आपले शस्त्र हे महत्त्वाचे, ते पण याच्यातच ठेवत असते. पट्टी वगैरे, आणखीन स्टेन्सिल असतात, आणि आपली ही एक बॉटल आणि ही एक वाटी, हे सर्व एका ठिकाणी ठेवत असते मी. रिंग वगैरे पण असतात कधी लागल्या तर नक्की मला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मैत्रिणींनो तर नक्की सांगा, आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. तर चला, हा पसारा मी आवरून घेते. तर भेटूया अशाच रांगोळीच्या छान छान भागामध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी. चला तर तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.